ही रमाताई कुठे राहिली? अगं असं काय करते? मग अशीच उतरली ना ती तुझ्या समोर नदी पाहिला म्हणून. फारच हौशी आहे बाई ती. अशीच आहे माझी रमाताई. ए ताई, ते बघ ना आंब्याचं झाड. ए चल ना ताई, मला कैऱ्या खायच्या आहेत. अगं एवढंच ना, चल. चिंगे, सांग कुठल्या कैऱ्या पाडू? त्या त्या एक दगड मारते 7-8 कैऱ्या खाली पाडते. हे पकड. अगं कशा पाय थांबवलं? अगं सुमे, कोण? सिमरन, तेच ते. कोणाचं झाड आहे? अगं ते त्या वारक्यांचं. मग त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कैऱ्या नाही काढायच्या. ए ताई, असं काय करतेस ग? मला खाऊ दे की कैऱ्या. आपल्या गावाकडे कुठे असे झाड आहेत? चिंगे, आता सुमी घेऊन चालले ना आपल्याला जत्रेत, मग जत्रेत जाऊन तुला घेऊन देते कैऱ्या. पण असं न विचारता कुणाच्याही झाडावरच्या कैऱ्या नसतात काढायच्या. अगं 7-8 कैऱ्यांनी त्या वारक्यांचं काय कमी होणार आहे? पण तरी नको आपल्याला. ए ताई, जत्रेत गेल्यावर नक्की देशील ना ग कैऱ्या? हो ग राणी, नक्की. माझी ताई लई लई गोड. जत्रेत देते कैरीची फोड. ओ कविता वाचन, चला आता, नाही तर जत्रेत जाऊन कचरा काढायला लागेल. चला 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 चला. मेहरबान कदरदान साहिबान, यहाँ पर दीजिए अपना ध्यान. तात्यानो, मावशीनो, मामांनो आणि माम्यांनो, सालाबाद प्रमाणे 5 वडत्या या जत्रेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. वाजवा टाळ्या. तुम्हा सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना. खिसे कापून बसणं सावध राहा. आपले सोन्याचे दागिने आणि आपली सोन्यासारखी पोरं आपली आपणच सांभाळा. वाजवा टाळ्या. मजा करा, गारगार खा, गोड पाणीपुरी खा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मजा करा, मजा करा. इकडे लक्ष द्या. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले पाचवड गावचे सळसळते व्यक्तिमत्व अंकुश भाऊ यांचे इथे आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात अंकुश भाऊंचं स्वागत करूया. अंकुश भाऊ, अरे बघताय काय रागानं एंट्री मारली वागानं. अंकुश भाऊंचं हार्दिक स्वागत आहे. आणि हो, आजची ही जत्रा तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत होत नाही या जत्रेतली ऐतिहासिक लढत, म्हणजे अंकुश भाऊ आणि प्रताप दादा यांच्यातली नेमबाजीची लढत. ही लढत जो जिंकेल तो होईल आज का अर्जुन. अंकुश भाऊंची एंट्री आडवी झाली कंट्री. अरे अंकुश भाऊ ग्रेट आहे. विषय एकदम सेट आहे.
ताई हा. बघ ना काय काय इकडे रहाट पाळणा एवढी दुकानं कुल्फीवाला कपडेवाला काय करू आणि काय नको असं झालंय बघ. मग आपण सगळंच करूयात. बोल तुला काय काय करायचंय. ताई पण पैसे पैशाची तू नको काळजी करू, बाबांनी दिलेत. भैया हे घे, तुला जितकी मजा करायची तितकी मजा कर. लवकरच सुरू होणार आहे मोठा मुकाबला, भाऊ विरुद्ध दादा आणि दादा विरुद्ध भाऊ. ताई हे तर सारखंच ना ग, भाऊ विरुद्ध दादा आणि दादा विरुद्ध भाऊ. अगं चिंगे असं आपल्याकडे बोलायची पद्धत असते. अगं पण हा खेळ काय असतो. अगं धनुष्यबाणाची स्पर्धा असते, दरवर्षी होते इथे. त्याशिवाय जत्रा पूर्ण नाही होत बघ. थोड्या वेळात स्पर्धा सुरू होईल. चल. थोडा वेळ ना, वेळ येत आहे अजून. तू खातेस ए मला नाही आवडत असलं काही. तूच खाते का? मला पिक्चर मध्ये काम करायचंय, असं जत्रेत विदूषक बनून नाही फिरायचंय. चला. ए विक्या चल रे पटापट. काय बोलतो बंट्या, जिंकणार तर आपले अंकुश भाऊ. विषयच नाही ना भावा. काळजाची जखम किती मॅटर करते माहित नाही का. अरे 3 वर्ष हरले आपले अंकुश भाऊ, पण या वर्षी भाऊंची तयारी बघितली का नाही. अरे या वर्षी भाऊंची तयारी म्हणजे पत्रा, अपोजिशन को खतरा. पाहिली ना बाई तयारी, एकदम डेंजर. प्रताप दादाची गाडी बिरोबाच्या टेकडावरून डायरेक्ट दरीत यावेळी. विषय आहे का. चल. गाडी रिटर्न यायला प्रताप दादा उतारावर लावतच नाही ना, डायरेक्ट टॉपवर. सांग सांग विश्वास सांग. अरे सांगायची काय गरज आहे, ऐकलंय की त्याने. कानाला खड्डे असतील तर जाईल आरपार. विक्या मला काळजी वाटते रे. नाही 3 वर्ष जिंकणाऱ्या माणसाला अचानक हारल्यावर कसं वाटेल. सलग 3 वर्ष हरणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार ना. कुठे आहेत कुठे तुमचे प्रताप दादा. येतील प्रताप दादा, येतील आणि मेडल बिन येतील. कसं आहे ना, शिवाला सांगायचं नाही गुहेतून कधी बाहेर पडायचं. शिकार करायची वेळ आली की तो बरोबर बाहेर पडतो, नख तासून. येऊ देत की बघ, येऊ दे. आमचे अंकुश भाऊ बी बसलेच आहेत सिंहाची आयाळ भादरायला. काय ए मंजन भुकट्यांनो, त्यांचं नाव माहिती आहे आम्हाला. पुढेच राहायचं बरं का. उगीच गुलाला सारखं उधळायचा प्रयत्न नाही करायचा. नीट विषय घे टोसक्यात आणि निघ. चल. इथे थांबायला आलोच नाही आपण, पण तुम्ही थांबा. वाट बघा तुमच्या प्रताप दादाची. आणि जर का नाही आले तर चल रे. अरे जित्या, प्रताप दादा आहे कुठं. या वेळेला कुठं असतील, मळ्यात. आप्पा नेहमी लक्षात ठेव, शेत लहान मुलासारखं असतं. लक्ष दिलं तर ठीक, नाहीतर उन्हाळ मुलाप्रमाणे पाया जात आणि मग शिस्त लावणं कठीण जात. वयची प्रताप दादा. आणि वेळोवेळी रोपांच्या मुळाशी खुरपणीने उकरून घेत जा. मुळांना हवा मिळाली पाहिजे. दादा पाणी टाकतोय की रोज. अरे नुसतं पाणी टाकून होत नसतं रे, मुळांशी हवा खेळती सुद्धा राहिली पाहिजे. दादा, प्रताप दादा. चला लवकर. काय रे रंग्या, आज कुठे आग लागली. तसं नाही, पण जत्रेत निम्मा गाव खोळंबलाय तुमच्यासाठी. अरे हो हो, जरा दम घे. अहो त्याला सुद्धा वेळ नाहीये. तुम्ही आधी चला आणि ते नेम बजेट अंकुश भाऊंना धूळ चारा. रंग्या 3 वर्ष मीच जिंकतोय ना, ह्या वर्षी त्याला जिंकू दे किंवा दुसऱ्या कोणाला तरी. काय फरक पडतो. हो दादा, एक वेळ धोंडा गळ्यात घालून विहिरीत उडी मारू, पण त्या अंकुश भाऊंना जिंकू नाही देणार. अरे पण ऐक तरी. हो दादा तुम्ही ऐका, नाहीतर आपली सगळी गँग तुम्हाला न्यायला येते. दादा तुम्ही नेहमी म्हणता ना, पिकाला हवा आणि प्रकाश पाहिजे.
जर चांगलं पीक यायचं असेल तर शेतातले नसते तण उपटून टाकाय पाहिजेत. अरे हो, पण पाहिजेच पाहिजे. अरे प्रताप दादा वाघ आहे, मान्य करणं भाग आहे. ऐक. अरे प्रताप दादा वाघ आहे, मान्य करणं भाग आहे. अरे रंग्या, अहो दादा चला तुम्ही, चला लवकर. रमे, चिंगीला आताच बसायचं होतं का पाळण्यात? आधी गेलो असतं शॉपिंग करायला, मग बसली असती पाळण्यात. अगं जाऊ आपण सामान घ्यायला, पण चिंगीच्या चेहऱ्यावर बघ किती आनंद दिसतोय ते. तुला एक सांगू का, गेले कित्येक वर्ष आमच्या गावात दुष्काळ आहे बघ. शेती करपलीये, गुरढोरांनी मान टाकली. तेव्हापासून गावातला जणू आनंदच गेलाय. म्हणून यंदा आई बाबा म्हणाले जाऊया मामाकडे 4 दिवस जत्रेला. म्हणून 12 तास प्रवास करून आलोय बघ. चिंगीला बागडायचं तेवढं बागडू देत, आणि तुझ्या वस्तू घेऊ की आपण. बाबांनी दिलेत पैसे. अगं सिमरन, हा काय ग भाऊशे, पाहुणे आलेत का गावाहून? हो, आत्याच्या मुली आल्यात. बाकी कुठपर्यंत आलाय तुझं? कसलं? ते सिनेमात काम करणार आहेस ना तू? हो हा मावशी, दिसलच लवकर. पिक्चर मध्ये दिसल तुला मोठ्या पडद्यावर. बर जाते हा, ये ये. बंटी भाऊ, गावातले सगळे मागचे दरवाजे चेक केले ना? यांचे प्रताप दादा पळून गेले की काय बघ. ए दादा, नाही समोरची पार्टी पळून गेली तर आपल्या अंकुश भाऊंना विजयी डिक्लेअर करायचा विषयच नाही. हा नाही आपण थोडा वेळ वाट बघूया ना, ते येतील इतक्यात. जास्त वेळ नाही लागणार, तुम्ही थांबा जरा. 5 मिनिट. ताई पुस्तकं. ताई बघ ना, हे आकाश कंदील किती छान आहे आणि किती रंग आहेत ग याच्यात. ताई मला खूप मज्जा येते ना. सांग काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? ठरलंय ना आपलं, शॉपिंग करायची आहे. मला तर बाबा झुमके घ्यायचे, खड्याच्या टिकल्या घ्यायच्यात आणि केसाच्या पिनावी घ्यायच्यात. बर घेऊया. हा चिंगे, तुला काय हवंय? मला बी झुमके हवेत. ए सुमंते, तू तुझे झुमके देशील ना मला वापरायला? मी आधी माझे देईन तुला. चिंगे, तुला कितीदा सांगितलंय ग? हा, मला सुमनताई नाही म्हणायचं. मग विसरलीस? सिमरन म्हणायचं. हा, आणि तू घे तुझे तुझे झुमके. मी नाही द्यायची माझे वापरायला तुला. असं दुसऱ्यांचं वापरायचं नसतं ग. राहिलं की मग. आणि तसं बी इथे कुठे दिसतात ग तुला झुमके? ए ताई, मी मगाशीच कुठेतरी पाहिले होते. हा हा, ते बघ ते तिकडे. चल अगं, चल ना ताई. अगं हो. अगं मला पण घेऊन चला. अगं मलाही घ्यायचं नाही. अगं एकट्या नका जाऊ, मला पण. गळ्यातले पिना, टिकल्या, सगळंच इथे. हे तुला काय हवं ते? हे घालून बघ. नको ताई, हे नको. हे छान आहे, छान आहे. रमे, हे मला पाहिजे. हे मी घेते. हा, हे मस्त आहे, एकदम भारी दिसते. भाऊ किती झाले हो?
एका झुमक्याचे 10. तुम्ही 2 झुमके घेतलेत. 5 रुपयांची पाकिट आहे, एकाचे 2 रुपये आणि 5 पिना 15 रुपये. एकूण झाले बघा 45 झाले. रमे हे घे दादा, तू तर लय भारी हिशोब करते ग. मग माझी ताई आहेच भारी. ताई कोणाची आहे? जगात भारी माझी ताई. पुरे करा लाडू बाई. यांचं इथे सुरू झालं. ए सिमरन ताई, तू पण म्हण ना का आमच्यासारखं. मला नाही जमत असं तुमच्यासारखं अंताक्षरी खेळायला. ते तुमचे तुम्हीच खेळा अंताक्षरी. चला चला नवीन सिनेमा आलेला आहे टुरिंग टाकीजचा 10 रुपये. चला 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 टुरिंग टाकीज. मी चालले सिनेमा बघायला. अगं थांब की. ताई तिला जाऊ दे सिनेमा बघायला. आपण आता बर्फाचा गोळा खाऊ आणि पैसे संपेस्तोवर इथेच राहू. हो ताई, तुमच्या वस्तू. आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे. इथं अंधाराची बात नाही, कारण सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. प्रताप दादा. अरे प्रताप दादा सागाचं खोड मोडायला आले माकडांची खोड. प्रताप अपना शेर है, बाकी माती के ढेर है. तर लोक, ज्या नेमबाजी स्पर्धेसाठी आपण जमलेले आहात, ती नेमबाजीची भव्य स्पर्धा आता आपण सुरू करूया. आतापर्यंत घेतलं होतं दमानं, आता तयारी करा जोमानं. होऊन जाऊ द्या. सुरू करा रे. चला तर मग आजच्या स्पर्धेला सुरुवात करूया. प्रताप दादांचे पाठीराखे तयार. अंकुश भाऊंचे शूरवीर तयार. चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. पण या स्पर्धेची खास बात अशी आहे की आपले दोन्ही स्पर्धक म्हणजे अंकुश भाऊ आणि प्रताप दादा नेमबाजीमध्ये तरबेज असल्या कारणाने यावेळेस त्यांना आकाराने छोट्या असलेल्या टोलचा वेध घ्यायचा आहे. प्रताप दादा आणि अंकुश भाऊ या दोघांनाही नियम आणि अटी मान्य आहेत असं आपण समजूया. अंकुश भाऊ, प्रताप दादा. हो, चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. हरल्यावर घरी काय सांगायचंय पाठ करून ठेव, नंतर जड पडेल तुला. एक बरं आहे, तुला जड नाही जाणार. तुला 3 वर्षांची सवय आहे ना हरण्याची. चला तर मग आता स्पर्धेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा टोलचा वेध घेतील सलग 3 वर्ष विजेते असलेले आपले लाडके प्रताप दादा.
अगं किती खेळतेस त्या झुमक्यांची? नवीन आहेत ना, ते तुटतील. ताई तू पण घे ना ग काहीतरी. मला नको काय. अगं सुमन ताईनं बघ ना किती काय काय घेतलंय. झुमके, पिना, टिकल्या. तू पण घे ना ग काहीतरी. अगं तुम्ही दोघींनी घेतलं ना मग झालं तर. आणि तू घेतलं काय आणि मी घेतलं काय, सारखंच आहे. ताई 4 दिवसांना पुन्हा आपण आपल्या गावी जाणार. इथं असं काहीच नसत. म्हणून तू पण घे ना ग काहीतरी या जत्रेची आठवण म्हणून. अगं आपण इथे इतकं भारी वेळ घालवतोय. या गावात झाड आहेत, पाणी आहे. आपल्या गावासारखं कोरडं नाहीये. आणि आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय. हीच सगळ्यात मोठी आठवण आहे बघ माझ्यासाठी. आणखीन कशाला वेगळं काही हवंय? तुम्ही इथे आहात, कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला. सुमनताई, सिमरनताई, तू सिनेमा बघायला गेली होती ना? हो, आटपला माझा सिनेमा. म्हणजे? अगं ते जाऊ दे. ए चला आपण पुन्हा नेमबाजीची स्पर्धा बघायला जाऊ. तिथे आपले हॅल्लो ब्रदर पण असतील. पिंट्या दादा पण असेल तिथे? अरे हो हो, तो त्या अंकुश भाऊची चमचेगिरीच करतो. चला. प्रताप दादा आणि अंकुश भाऊ या दोघांनी सगळ्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे. दोघांचे गुण समसमान झालेले आहेत. त्यामुळे आता आपण वळतोय अंतिम राऊंडकडे, जो असेल टाय ब्रेकर. या राऊंडचं वैशिष्ट्य असं आहे की या राऊंड मध्ये दोन्ही स्पर्धकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाईल. त्यानंतर टोल वाजेल. टोल वाजल्यानंतर 10 सेकंदाच्या आत त्यांना या टोलचा नादवेध करायचा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला 3 संधी मिळतील. आणि आता पहिल्यांदा नादवेध करतील अंकुश भाऊ. शांतता. आता वेळ आहे प्रताप दादा यांची. ए बाण वाकडाय रे. आत्ता जर आवाज आला इकडून बाण सुटतील काय? विश्वा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. आणि प्रताप दादा यांनी सुद्धा नादवेध केलेला आहे. शांतता. आता निर्णायक वेळ. तिसरी संधी अंकुश भाऊ यांची. भाऊ 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. शांत. आता प्रताप दादा यांची वेळ. शेवटची संधी